जय अंबे जय दुर्गे नमोस्तुते नमोस्तुते नमस्ते नमो नमः। नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग, 9 देवीचे दर्शन। आजचा दिवस 4था। नमस्कार, मंगेश जाधव प्रोडक्शन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी दादासाहेब पवार। आजच्या या पवित्र दिवशी आपण नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या निमित्ताने मल्हारपेठच्या नवतरुण गणेश व नवरात्री उत्सव मंडळात देवीच्या दर्शनाला आलो आहोत। कुष्मांडा देवी ही नवरात्रीच्या 4थ्या दिवशी पूजली जाते। असे मानले जाते की तिने आपल्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली होती, म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात। देवीचे तेजस्वी रूप 8 हातांनी सुशोभित आहे, ज्यात तिने कमंडलू, धनुष्य, बाण, अमृत कलश, चक्र, गदा, जपमाळ आणि कमळ धारण केलेले आहे। तिचे वाहन वाघ आहे, जो तिच्या शक्तीचे प्रतीक आहे। कुष्मांडा देवीची पूजा केल्याने भक्तांना आरोग्य, सुखसमृद्धी आणि यशाची प्राप्ती होते। तिच्या कृपेने जीवनातील शोक, रोग आणि भय दूर होतात। आजच्या दिवशी केशरी रंग धारण करणे शुभ मानले जाते, कारण तो आनंद, उत्साह आणि सकारात्मक याचे प्रतीक आहे। भक्तांनी या दिवशी केशरी किंवा नारंगी फुलांनी पूजा करावी, विशेष नैवेद्य अर्पण करावा, देवीची आरती करावी। कुष्मांडा देवीच्या भक्तीने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शांती नांदते। ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः। नमस्कार, मी रवींद्र शशिकांत जाधव, श्री नवतरुण गणेश व नवरात्रोत्सव मंडळ मल्हारपेठ या मंडळाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून बोलतोय की आम्ही 1984ला पहिल्यांदा गणपती उत्सव साजरा केला। आज त्यानंतर 2011ला आम्ही नवरात्रोत्सव साजरा केला। आज आमच्या मंडळाला 13 वर्ष पूर्ण झाली। आम्ही या काळात देवीची पूजा मनोभावे करतो। 9 दिवस भरपूर तिची सेवा करतो। 9 दिवसात सकाळी 6ला आमची आरती असते, संध्याकाळी 8ला संध्याकाळची आरती असते, संध्याकाळी 9 ते 12पर्यंत आमचा दांडिया चालतो। अष्टमीला होम असतो आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो। पूजा केली जाते, मनोभावे देवीची सेवा केली जाते आणि आम्हाला आजूबाजूच्या लोकांचा खूप सपोर्ट असल्यामुळे आमचं मंडळ उभं आहे आणि त्या लोकांचा आम्ही ऋणी आहे आणि त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। नवदुर्गाच्या पावन दर्शनाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा, तुमच्या विचारांची सुंदर कमेंट जरूर लिहा। चला या सोहळ्याचा आनंद सगळ्यासोबत वाटूया। जय कुष्मांडा देवी, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय।